नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याने आता सगळ्यांसमोर शुभंकरोती म्हणायला सुरुवात केलेली आहे. तिथे रम्या सुद्धा आलेली असते. काव्या स्वतः रम्याला बोलवायला गेलेली असते, पण मानिनी मात्र तिकडे वसू मात्र आलेली नसते. तर रम्या यासाठी आलेली आहे की वसूचा हात त्या बॅगमध्ये अडकलेला असतो आणि ते पुरावे गायब केले पाहिजेत, त्यामुळे आपण तिथून हालायला नको या भीतीने वसू आलेली नसते. त्यासोबतच पार्थ सुद्धा तिथं आलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चालू असतात. आणि त्याच वेळी पार्थला आरती द्यायला काव्या तिथे जाते, पण पार्थ मात्र आरती घेत नसतो. तर काव्या हुशारीने ती आरती स्वतःच्या हाताने घेऊन पार्थच्या डोक्यावरती लावते, म्हणजे त्याला आरती देते. पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पार्थ अचानक ओरडत आहे. पार्थ म्हणत आहे, तुम्ही कशाला आला तिथे? गरज काय होती तुम्ही इथे यायची? का आलेला आहात तुम्ही? तुम्हाला सांगितलंय ना मी इथे यायचं नाही म्हणून. मग का आलेला आहात असं म्हणत पार्थ इकडे ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते, ओ देशमुख, हे माझंच घर आहे ना, कारण मी देशमुख आहे ना, मग तुम्ही माझ्यावर का ओरडताय असं काव्या विचारत असते. परंतु पार्थ तिला म्हणत असतो की का आलेला आहात. आणि नंतर काव्या रम्याच्या समोर गेलेली असते, रम्याला आरती देत असते. आणि तेव्हा काव्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तुझे स्वप्नातले विचार आहेत ना, स्वप्नातच राहू दे, मनातच राहू दे, त्यांना बाहेर नको येऊ देऊस, कारण ते बाहेर आले तर काय होईल तुला माहिती आहे ना. असं म्हणत काव्या आता रम्याला बोलायला सुरुवात करते, कारण रम्याचं म्हणणं असतं की बघितलं ना, पार्थने तुला सांगितलं इथे थांबायचं नाहीयेस, तू जा या घरातून बाहेर. असं जेव्हा चालू झालेलं आहे तेव्हा मात्र इकडे काव्याला रम्याला स्वप्न पडलेलं आहे की पार्थ काव्यावरती ओरडतोय, तिला या घरातून निघून जा म्हणून सांगतोय. हे सगळं तिला वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा रम्या आता पार्थच्या समोर उभी आहे आणि काव्याला म्हणत आहे की निघ, आत्ताच्या आता निघायचंच इथून. तुला आठवत नाहीये का, कळत नाहीये का मराठीत काय सांगितले ते पार्थने? त्याला तू त्याच्या नजरेसमोरही नको आहे, त्यामुळं निघायचं म्हणलं की निघायचं. काव्या आता तिची स्वप्न जी आहे ती कशा पद्धतीने उद्ध्वस्त करते, कारण ते मात्र खरंच खूप भारी आहे. तर काव्या तिला म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुझ्या स्वप्नातले विचार स्वप्नातच ठेव आणि आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा ती म्हणते, तू माहिती आहे ना काय केले 16 तारखेला, म्हणजे पारच्या बाबतीत काय वागले. या दोघींनी एकच ठरवलंय, तो विषय काढायचा 16 डिसेंबरचा आणि यांच्या जखमेवरची खपली चोळत राहायचं, म्हणजे ह्या दोघी जणीही या घरात येणार नाहीत. परंतु काव्या घरात आल्यामुळं जो काय राडा झालेला आहे आणि जी काही धांदल उडालेली आहे रम्या आणि वसूची, ती मात्र पाहण्यासारखी आहे. तेव्हा काव्याने तिला सांगितलेलं असतं की देशमुख, ॲटलिस्ट माझे कोणतरी लागतात, पण तुझा काय संबंध आहे? नाही, त्यांच्याशी तुझा काही संबंध आहे ते सांग मला, असं काव्याने तिला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि त्याचं उत्तर मात्र रम्याकडे नसतं, कारण ती कोणत्या तोंडाने उत्तर देणार, कारण पार्थ तिला काही पार्थचं तिच्यासोबत असलेलं कोणतंच नातं त्याला मान्य नाहीये. कारण त्याचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये तू पडू नकोस. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा आता रिक्षा घेऊन आलेला आहे का, तर नंदिनी तिथून निघालेली असते. जीवा म्हणतो, सो डार्लिंग. तेव्हा नंदिनी मागं फिरून पाहते. तेव्हा जीवा म्हणतो की मी माझ्या डार्लिंगला सांगितले, तुला नाही. आणि असं म्हणत जीवा हा नंदिनीला विचारू लागतो, कशी वाटते माझी डार्लिंग, म्हणजे बघ ना तू, चांगली वाटते का, कसं सजवलेलं वगैरे छान झालंय ना. तेव्हा नंदिनीच्या चेहऱ्यावर खरंच तो आनंद असतो, कारण नंदिनीला आवडलेलं असतं हे डार्लिंगचं जे काय आहे जीवाने केलंय ते, म्हणून जीवा खुश झालेला असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा मात्र इकडे जीवा ज्या पद्धतीने नंदिनीला रिॲक्ट करत आहे तेव्हा तिथे नंदिनी सुद्धा खुश होत असते. तिलाही छान वाटत असतं जीवाचे हे जे काही पर्याय आहेत, ह्या पद्धतीने जीवा तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, ह्या गोष्टी तिलाही आवडतच असतात. तेव्हा मात्र आता तिथे नंदिनीचे बाबा धनंजय येतात आणि ओरडायला सुरुवात करतात की काय चाललंय हे सगळं, हा माणूस आत कसा आला, गुड्डू आत्ताच्या आत्ता त्याला उचलून बाहेर टाक, तुला सांगितलंय ना काय करायचं आहे ते, उचलायचं त्याला, चिमटीत पकडायचं आणि बाहेर टाकायचं. परंतु तो म्हणत असतो की ससूरची आहे, ससूरची आहे. म्हणजेच इकडे आता गुड्डूलाही कळलेलं आहे की नंदिनीचा तो नवरा आहे, ही गोष्ट आता समोर आलेली असते. तेव्हा मात्र
इकडे गुड्डू हे हा जो आहे जीवाच्या बाजूने गेलाय हे पाहून त्यांना खूप राग आलेला असतो, कारण नवीन वॉचमन ठेवला आणि त्यालाही एका सेकंदात ह्या माणसाने आपलंसं केलेलं आहे ही गोष्ट खटकलेली असते. आई म्हणत असते बरोबर आहे, काय करणार ना माझे जावई आहेच गोड, कारण त्याने तुमच्याबरोबर वाद नाही घातला तर तुम्हाला त्याने दाखवून दिलं की मी राहू शकतो. मग नागेश इकडे तो बोलत असतो की का ही रिक्षा आत कशी आलेली आहे. गुड्डू मात्र तिकडे जात असतो. नंदिनी म्हणत असते की अगं आई तू बाबांना आत घेऊन जा बरं, तुला माहिती आहे ना त्यांना उगीच बेबीचा त्रास आहे. तेव्हा गुड्डू सुद्धा म्हणतो की मी पाहतो यांना, तुम्ही जा बरं. इकडे नंदिनीने तर हात जोडायला सुरुवात केलेली असते. नंदिनीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की जीवा इथे तू थांबू नकोस, तू जा. एवढाच हट्ट करून नंदिनी बसलेली असते. आणि त्याचसोबतच इकडे पाहायला मिळतं की पार्थ, रम्या, वसू आणि जेवायला बसलेले असतात. तेव्हा रम्या उठते आणि पार्थ तुला उसळ आवडते ना, मी वाढते असं म्हणत पार्थच्या जवळ जाते आणि त्याला उसळ वाढू लागते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की नाही नकोय मला, मी सांगितलं ना एकदा मला नकोय. तेवढ्यातच मानिनी तिथे येते आणि मानिनी आल्यानंतर इकडे सगळ्यात आनंदी झालेला असतो तो म्हणजे पार्थ. मानिनी म्हणते की अरे काय झालं, तू कोणाला बोलवतोयस का. तेव्हा तो म्हणतो की घरातले बाकीचे कुठे गेलेले आहेत. नाही ते आलेले नाही आहेत ना जेवायला म्हणून म्हटलं. तेव्हा ती म्हणते की तू काव्याबद्दल बोलतेस का, ती कुठं गेले नाही माहिती. तेव्हा रम्या म्हणते की हो मगाशी ती माझ्याशी बोलत होती आणि तेव्हा तिचं काहीतरी पार्सल आलं, ती बाहेर गेली, ती आलेलीच नाही अजून असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे मानिनी म्हणत असते की हे असं झालंय का सगळं. आणि मानिनीला मात्र या सगळ्या गोष्टी खरं तर छान वाटत असतात, कारण खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींची कुठेतरी छान अशी सुरुवात होत असते. तेवढ्यातच काव्या म्हणून अशी मानिनी जोरजोरात आवाज देऊ लागते, ती पण इकडे पार्थच्या कानाशी येऊन. रम्या आणि वसू पाहतच राहतात. पार्थ पण पाहत राहतो, त्यालाही धक्का बसलेला असतो की आईचं हे सगळं काय चाललंय, आई अशी का करते. आणि तो म्हणतो की माझ्या कानाजवळ नको त्या आवाजानेही करूस तू. तेवढ्यातच पार्थला काळजीही वाटत असते की अचानक काव्या गायब झाली, म्हणजे कुठे गेली, नक्की कुठे गेले असतील काव्या, हा विचार चालू असतो. तेव्हा मानिनी म्हणते अरे तुझ्यासाठी स्पेशली श्रीखंड बनवले ना, ते आणले, तुला आवडतं ना. तेव्हा पार्थला आठवतंय की हो मागच्या वेळेस मी काव्याला श्रीखंड खाऊ घातलेलं होतं, कारण काव्याला ज्या गोष्टींमुळे त्रास झालेला होता त्यासाठी, कारण त्यांनी रागाने मिरच्या खाल्लेल्या होत्या. हा प्रसंग त्याला आठवतो आणि तो म्हणू लागतो की नाही मला नकोय श्रीखंड. तेवढ्यात काव्या एका बोक्याला घेऊन आलेली असते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, ती खुश असते. ती म्हणतात ते कसा वाटला देशमुखांचा बोका, नाही छान आहे ना देशमुखांचा बोका, असं ती सांगू लागते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जो जीवा आहे तो म्हणत असतो की मग कशी वाटते माझी डार्लिंग, असं म्हणत तो नंदिनीला बोलत असतो. नंदिनीला म्हणत असतो की बघ काय वाटतंय तुला ते सांग, म्हणजे कसं वाटतंय, पटतंय का तुला हे सगळं, कारण काही झालं तरी मी तुला मिळवणारच आहे, मी तुझं मन जिंकणारच आहे असं म्हणत. आणि कसं आहे माझी राहायची सोय तर मला करायला पाहिजे होती ना, तुम्ही मोहिते सदनमध्ये तर मला घेत नाहीये, मग माझा पर्याय मला निवडायला लागलेला आहे आणि तो मी निवडलेला आहे असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की जेव्हा काय चाललंय हे तुमचं, जा बरं तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून, असं म्हणत नंदिनी बोलत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जीवा म्हणत असतो की डार्लिंग. नंदिनी मागं फिरून पाहते. जीवाला मात्र जाम हसू येतं, म्हणजे नंदिनीला माहिती आहे की जीवा हा तिला आवाज देतोय, परंतु रिक्षा घेऊन आल्यामुळं नंदिनी आता त्याचं काहीच करू शकत नसते. बाबांचा शब्द, बाबा काहीतरी वाईट बोलतील, वेडवाकडं बोलतील, म्हणूनच नंदिनीने इकडे आता बाबांना आत पाठवलेलं असतं. तेव्हा तो गुड्डू म्हणत असतो की काही उपयोग होणार नाहीये या सगळ्या गोष्टींचा, कारण तिचं ना प्रेमच नाहीये तुमच्यावरती. तेव्हा जीवा म्हणतो बघ तिचं जर प्रेम असेल ना ती पलटेल, मागे बघेल असं त्याला वाटत असतं. आणि तेव्हा मात्र गुड्डूला तो सांगू लागतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी खरंच मागं बघून पाहते. जीवा तिला फ्रँकीच देतो आणि जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. नंदिनी मात्र आता पाठमोरी झालेली असते आणि नंदिनीला मात्र छान वाटलेलं असतं की जीवा आपल्यासाठी एवढं काहीतरी करतोय, ह्या गोष्टीचा आनंद मात्र तिला जास्तच झालेला असतो. त्यासोबतच इकडे गुड्डू सुद्धा म्हणालेला असतो की खरंच आता तुम्हाला हे मिशन पूर्ण करण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही. गुड्डू आणि त्याचबरोबर जीवा दोघंही खूप आनंदात आहेत, कारण जीवा म्हणालेला आहे की माझी नंदिनी मला एकदा मिळाली की मी नक्कीच तुझी जी आहे पिंकी तिला मी तुला तुझ्याजवळ आणून सोडेल, म्हणजे तिला तुझ्या बरोबर सोबत ठेवेल.
इकडे आता काव्या बोका घेऊन आलेली असते आणि काव्या त्या बोक्याबरोबर मुद्दामच बोलत असते. काव्या म्हणत असते की कसं आहे मग देशमुखांचा बोका, आवडला ना देशमुखांचा बोका, असं म्हणत काव्या बोलू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मानिनी हे सगळं पाहत असते. मानिनी म्हणत असते की खरंच काव्या, आज तर काय चक्क तू बोकाच घेऊन आली. काव्या म्हणते की मी देशमुख आहे ना. मग हा देशमुखांचा बोका झाला. काहीही झालं तरीही हा देशमुखांचा बोका झालेला आहे आणि याला कोणीही काहीच करू शकत नाही. आता हा माझ्यासोबत असणार आहे, हो ना देशमुख, असं ती सांगू लागते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि काव्या मात्र बोका घेऊन आलेली असते. गुड नाईट बोक्या, असं ती म्हणते आणि लगेचच पार्थ वळून तिला गुड नाईट म्हणतो. पार्थच्या लक्षात येतं की त्याचं काय चुकलेलं आहे, म्हणून पार्थ पुन्हा आतमध्ये निघून जाऊ लागतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे गुड्डू आणि जीवा यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. आता पुढे काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, ह्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पार्थ मात्र काव्यासोबत आता थोडं थोडं बोलत असतो. इथेच काव्याचा डाव यशस्वी झालेला आहे. आता जीवा म्हणतो की काहीतरी करावं लागणार आहे. काय करू बरं मी, काय करू? आणि जीवा म्हणतो की चालेल चला व्हिलॉग बनवूया. आणि मग जीवाने आता व्हिलॉग बनवायला घेतलेला असतो. जीवा म्हणतो की हे 21 दिवसांचं चॅलेंज आहे माझ्या नंदिनीला मिळवण्यासाठी. त्यासाठी मी हा पहिला व्हिडिओ करत आहे. मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. आता मी या 21 दिवसामध्ये माझ्या नंदिनीला आपलंसं करून आमच्या घरी घेऊन जाणार आहे. इकडे काव्या आणि मानिनी बोलत असतात, अगदी पायऱ्यांवरती बसलेले असतात आणि छान गप्पा चालू असतात. काव्या म्हणत असते की काय झालं मानिनी काकू. तेव्हा मानिनी म्हणते की तुझं हे बदललेलं रूप आहे ना, मला खूप आवडलं. म्हणजे कधी कधी माणसाचा हात न पिरघळता हात हातात घेऊनही त्याला समजवता येतं, त्याला शांत करता येतं. ही गोष्ट मला तुझी खूप आवडली. हां, पण हा जो तुझा बोका आहे ना, तो सुद्धा खूप छान आहे बरं का, असं तो सांगत असते. आणि या बोक्यामुळं खरं तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी इकडे पार्थ सुद्धा खुश झालेला असतो. त्याला सुद्धा खूप छान वाटत असतं. कुठेतरी त्याच्या मनातही त्या गोष्टी असतात, म्हणून तर पार्थला सुद्धा एवढं हे सगळं झालेलं असूनही बरं वाटत असतं. मानिनी म्हणत असते पण हे का केलंस तू. काव्या म्हणते की कसं आहे, आता देशमुखांशी बोलायचं म्हणजे असं काहीतरी करावं लागणार होतं, कारण एवढं सहजासहजी हे सोपं नाहीये. देशमुख आपलंसं नाही होऊ शकणार, असं इकडे मानिनीला काव्या सांगत असते. काव्याला मानिनी म्हणते की खरंच मला ना आता खूप छान वाटतंय ग. म्हणजे याच्या आधी ना आपलं नातं वेगळं होतं. आणि मग काव्या आई अशी हाक मानिनीला मारते. जेव्हा काव्याने मानिनीला आई अशी हाक मारलेली असते, पहिल्यांदा काकू म्हणते आणि आई. काव्या म्हणते की काहीही झालं तरीही मी देशमुखांचं मन जिंकणारच आहे. मला माहिती आहे ते कितीही चिडचिड करत असले तरीही कुठंतरी त्यांच्या मनात सुद्धा माझ्याबद्दलच त्या फिलिंग आहेत, असं ती सांगू लागते. मानिनी म्हणते काळजी करू नको, तुझ्या पाठीशी आमचे आशीर्वाद आहेत. तेव्हा काव्या म्हणते की हो आई बाबा, या घरात आल्यापासून तुम्ही जे समजून घेतलं, उलट मला असं वाटलेलं की 16 तारखेच्या घटनेनंतर तुम्ही मला समजून नाही घेणार आहात, माझ्यावर चिडचिड कराल, माझ्यावर रागवाल, पण तसं काहीच नाही झालं. उलट तुम्ही मला समजून घेतलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करण्यासाठी सुद्धा तेवढीच मदत केलेली आहे, असं सुद्धा बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे मानिनी खुश झालेली असते. मानिनीला खरं तर छान वाटत असतं. फायनली तिची सून काव्या त्या घरात आलेली आहे आणि मानिनीचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही मला आता खात्री आहे की तू आणि पार्थ एकत्र येणारच आहात, कारण तो बोका देशमुखांचा आहे आणि त्याला कसं सरळ करायचं हे तिला चांगलंच माहिती आहे. म्हणून तर काव्यावरती मानिनी चांगलीच फिदा झालेली आहे. इकडे काव्या मानिनीला मिठी मारते आणि तेवढ्यातच त्या दोघींना एक आवाज येतो, तो म्हणजे जीवाचा. तर व्हिडिओ बघतच आलेली असते ती म्हणजे तिथे पिहू येते आणि पिहूच्या मोबाईलमधला तो आवाज पाहून सगळेजण म्हणू लागतात की हे काय आहे, हे कशासाठी. तेव्हा पिहू सांगत असते की जीवादादाने ना व्हिडिओ केलाय आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाय, नंदिनी ताईसाठी त्याने व्हिडिओ बनवलाय ना, असं सगळे विचारतात. तेव्हा तो व्हिडिओ पाहू लागते. तेव्हा मानिनी म्हणते आता मला कसं बघायला मिळणार हा व्हिडिओ, कारण माझ्या मोबाईलमध्ये तर ते काय तुमचं सोशल मीडिया का काही नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते की काळजी करू नका मानिनी काकू, आम्ही आहोत ना, आम्ही तुमचे सोशल मीडिया अकाउंट काढून देऊ, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. पिहू तो व्हिडिओ बघत असते. मग त्या दोघींचं ठरतं की काय करायचं, हँडलला नाव काय ठेवायचं, सोशल मीडिया अकाउंटला नाव काय ठेवायचं, असं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणते मी सांगते विक मनू ठेवूया, विक मनू, कारण विक्रमची मनू असं म्हणण्यापेक्षा विक्रमनू
असं नाव ठेवूया असं काव्याने ठरवलेलं असतं. आणि काव्याने त्या पद्धतीने आता सुरुवातही केलेली असते. पिहू म्हणते चला चला मला जीवादादाचा हा व्हिलॉग बघायचा आहे, तुम्ही काय करायचं ते बघा तुमचं तुमचं असं म्हणत आता इकडे पिहू मात्र तिथून गेलेली असते. आता मानिनी म्हणू लागते की मी कोणाच्या ह्याच्यावर मोबाईलवर व्हिडिओ बघू. काव्या म्हणते की मी आहे ना, माझ्या मोबाईलवरती बघा तुम्ही. असं म्हणत काव्याने आता इकडे तो व्हिडिओ दाखवायला सुरुवात केलेली असते. त्या व्हिडिओमध्ये जीवा मात्र अगदी मनापासून बोलत असतो की हे 21 दिवसाचं चॅलेंज आहे आणि लग्नानंतर नक्कीच प्रेम होईल असं वाटत आहे. असं इकडे जीवा बोलत असतो, कारण 21 दिवसाचं जे चॅलेंज आहे ते पूर्ण करण्यासाठी माझ्या बायकोचं मन वळवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नेमका आता तो व्हिडिओ इकडे नंदिनीला सुद्धा मिळालेला असतो. नंदिनी सुद्धा तो व्हिडिओ पाहत असते आणि त्यासोबतच इकडे जेव्हा पिहू येते आणि पिहूने तर अशी भारी आयडिया केली की पिहूने तो मोबाईल घेऊन ती पार्थकडे आलेली आहे आणि पार्थला म्हणते की हे बघ दादा, पार्थ दादा हा जीवादादाचा व्हिडिओ आहे. आणि जीवा आता नंदिनीच्या घरी तिथे म्हणत असतो की एक ना एक दिवस तू मला नक्की आत घेशील असं जीवा सांगत असतो. नंदिनी सुद्धा कासावीस होत असते आणि इकडे ह्या दोघी मात्र खुश झालेले असतात हा व्हिलॉग बघून. तेव्हा काव्या म्हणत असते की फायनली आम्ही जे ठरवलेलं होतं, म्हणजेच जीवा आहे तो नंदिनी ताईला मिळवणार आणि मी पार्थ यांचं मन जिंकणार, या सगळ्या गोष्टी आता खऱ्या होऊ लागलेल्या आहेत. तर इकडे नंदिनी आता जीवासाठी काय करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.